तर नमस्कार मंडळी, आज होता रानमाळ्याचा घाट. सकाळ सकाळ उठून आंघोळ बिंघोळ करून गेलो घाटात. लगेच बैल बिल सोडून जॅकी गोडीवर बसून जॅकी जॅकी वगैरे सज्ज आला. बैलाला गरम करायचं काम चालू होतं. थोडं जरा झोपायच्या आधी म्हणलं बैलाला गरम करावं. बैलाला गरम बिरम कर बैल घातला झोपायला. बघा आपला वाघ कसा पळतोय जीवाचं रान करून मालकाच्या नावासाठी. वाघ आज खूपच गरम होता. नुसता खपा 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 गाडा वडत होता. बारी बिडावली वाघाने. बरोबर किती आनंदाने उड्या मारायला लागल्यात. त्यानंतर लगेच बैलाला बांधून घेतलं. कसं बारी बिडून वाघ तर कसा दिसतोय वाघ. ही बघा आपली संघटनेतली पोरं बसल्यात निवांत. सगळी निवांत बसल्यात. आपला मामा सगळी निवांत बसल्यात पोरं संघटनेची. त्यानंतर मामान त्यांची कोणत्या तरी विषयावर चर्चा चालू होता. त्यानंतर आपण आलो घरी आलो. तोंडात पाय वगैरे धुतले, घेतलं झोपून. त्यानंतर गेलो पाणीपुरी खायला. नंतर मी पाणीपुरी खायला गेलो. पाणीपुरी वगैरे खाल्ली. थोडी जरा पेटपूजा केली. त्यानंतर गेलो एनकेच्या दुकानावर गेलो आणि दादासोबत थोडा व्हिडिओ काढला. टाइमपास केला. एनकेचं गिऱ्हाईक चालू होतं की त्याचा एक व्हिडिओ काढला. म्हणलं त्याला जरा ब्लॉग मध्ये घ्यावा. आजच्या नंतर आलो घरी आलो, जेवलो वगैरे. लगेच बेडवर बसलो आणि म्हणलं आता मोबाईल बघा थोडं, घ्या आवाज उपनाथसाठी एवढंच. बाय बाय मित्रांनो.